साहेबांचा हान वाटतोय गाडीत. अशोक साहेब, साहेब नमस्कार. या ना. एक्सक्यूज मी, तुम्ही तुम्ही कोण? हाय मोहिनी, आय एम सॉरी. मी काय झालं की मी तुम्ही आमच्या घरात असे सरळ कसे आत आलात? मोहिनी, हे मोहिनी, काय करते तू? दरवाजा का लावून घेतलायस? अरे काय झालं हिला? अगं इथे मला भूक लागली आहे. मोहिनी, मोहिनी. मोहिनी. 4 दिवस बाहेर काय गेलो इथं म्हणजे डोकंच फिरलंय. नमस्कार, पोलीस स्टेशन. हे बघा, इन्स्पेक्टर साळुंखे आहेत का? बोलतोय. मी मोहिनी कुलकर्णी बोलते. हे बघा, माझ्या घरात आता एक अनोळखी माणूस जबरदस्ती घुसलाय. बर हो, तुम्ही प्लीज ताबडतोब इथे या. बर, तुमचा पत्ता सांगता का? माझा पत्ता आहे ना तिकडे. बरं ठीक आहे, तुम्ही लिहून घ्या. बंगला नंबर 55. ओके, मी पोचतो. इन्स्पेक्टर या ना. अरे तुम्हीच परवा पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट द्यायला आला होता ना? हो, म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं ना की तुमच्याकडे माझा पत्ता आहे. बरं, तो माणूस कुठे गेला? का आम्ही येतो पण पळून गेला की काय? नाही हो, तो माझ्या बेडरूम मध्ये गेला ना, तेव्हा मी बेडरूम बाहेरनं बंद करून घेतली आहे. ठीक आहे, चला दाखवू त्याला पोलीस केस का. या बाजूला. हा तो माणूस जो माझ्या घरात शिरलाय. हे, काय काय चाललं मोहिनी? हे दरवाजा का लावला होतास तू? अगं इथे भुकेने मी व्याकुळ झालो. तू काय करतेस? आणि तुम्हाला मोहिनी हाक मारायचा बंद कर, समजला? मग काय हाक मारायची मी तुला? आणि इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इथे काय करताय? त्यांना मी घेऊन आले. तुला घेऊन जाणार आहे ते इथून. का? कशासाठी? हे, कोण आहेस तू? कोण आहेस? कोण म्हणजे? अहो अहो मी अशोक कुलकर्णी. काय? हा. तू अशोक कुलकर्णी आहेस? हो. नाही इन्स्पेक्टर, हा अशोक कुलकर्णी नाही आहे. काय चाललं मोहिनी? अगं मीच अशोक आहे. तू अशोक नाही आहेस रे. हा माझा नवरा नाही, मी खरं सांगते तुम्हाला.
हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मी 4 दिवस इथे नव्हतो. कदाचित तिचा राग असेल माझ्यावर, म्हणून ती अशी वागत असेल. पण प्लीज मोहिनी, घरातली भांडणं असं. ए तू आता गप्पा बस, समजलं ना? तुम्ही माझ्या विश्वास ठेवा, मी सांगते ना, हा माझा नवरा नाहीये. हा अशोक नाही, हा जबरदस्ती घुसलाय माझ्या घरात. ए, तुझ्याकडे काय प्रूफ आहे तू अशोक कुलकर्णी आहेस म्हणून? हा सांग आता. अच्छा, तुम्हाला प्रूफ हवाय? आम्ही दोघांनी लग्न केलं. आम्ही हनीमूनला शिमल्याला गेलो. राईट और रॉंग? शिमल्यालाच गेलो होतो ना आपण मोहिनी? हो पण हा नव्हता माझ्या बरोबर. माझा नवरा अशोक तुझा होता. नवरा म्हणजे मी, अशोक कुलकर्णी. आणि कोण असू शकतं? नाही हा प्रूफ पुरेसा नाहीये का तुम्हाला? एक मिनिट, ही माहिती कुणी कुठूनही मिळू शकतं, कळलं? तर बाहेर चल, बापाचं घर समजून घरात शिरलं का? चल चालेल. बाहेर चल. चला खाली उतरा आधी. एक मिनिट इन्स्पेक्टर. चला तुम्ही खाली उतरा आधी. माणसाला माझ्या घरात हाकलून लावा आधी. तुम्ही काय बाहेर चाललं चला. मोहिनी? तुम्ही बाहेर चला, पोलीस स्टेशनवर जाऊ मग बघू आपण. चला. एक मिनिट इन्स्पेक्टर, एक मिनिट. माझं ऐकून घ्या की नाही? मी ही सुशिक्षित माणूस आहे. हे माझं कार्ड बघा. तुम्ही हे काही बघू नका, त्याला ती घरात हाकलून लावा. हवं तर तुम्ही क्लब मध्ये फोन करून विचारू शकता. हे क्लबचं आयडेंटिटी कार्ड सोडून दुसरा काही पुरावा आहे तुमच्याकडे? मगाशी मी बेडरूम मध्ये बसलो होतो तेव्हा आमचे लग्नाचे अल्बम बघत होतो. काय त्यापैकी हा एक अल्बम. इन्स्पेक्टर, या माणसाला मी अजिबात ओळखत नाही. याचा मला कुठला. काय चाललंय तुझं? अगं अरे तू काय मला सारखं मोहिनी बोलतोस? हा 4 लोकांमध्ये प्लीज तमाशा नको. तू ही ऍक्टिंग बंद कर आधी. कोण आहेस तू? मोहिनी. इन्स्पेक्टर, त्याला आधी हाकलून लावा इथून. कसले तुम्ही फोटो बघत बसलात? सॉरी इन्स्पेक्टर, आमच्यामुळे तुम्हाला उगाच त्रास. काय कसले कोणाचे फोटो बघू मला? काय मॅडम, हा तुमच्या दोघांचा फोटो आणि हा तुमच्या लग्नाचा अल्बम. उद्या सकाळी पोलीस स्टेशनवरती येऊन तुमची कंप्लेंट कॅन्सल करा. बाय. सॉरी इन्स्पेक्टर, आमच्यामुळे उगाच तुम्हाला त्रास झाला. इट्स ओके. इन्स्पेक्टर, एक मिनिट. मी जर सिद्ध केलं की हा माझा नवरा नाहीये तर? हे बघा, आमचा वॉचमॅन आहे बाहेर, मी त्याला बोलवते. तो सांगेल की हा अशोक नाहीये. हा एक बहादूर. ए बहादूर. हा सर. इन्स्पेक्टर साहेब, हा आमचा वॉचमॅन बहादूर. काय रे, किती वर्ष काम करतोय तिकडे? 7-8 वर्ष झाले साहेब. यांना ओळखतोस? म्हणजे काय साहेब, आमचे अन्नदाता अशोक कुलकर्णी. अरे तुला वेळ लागलाय का? हे तुझे साहेब आहेत. हा जरा नीट बघ. एक मिनिट. बहादूर तुझा जा जा. अरे जा तुझा. सॉरी सर. जरा काय झालं की 4-5 दिवस मी बाहेर गेलो होतो, टूरवर होतो. थोडी रागवली ती माझ्यावर. काय वाटेल ते काय बोलतोयस तू? मी तुला अजिबात ओळखत नाहीये. इन्स्पेक्टर, मी खरं सांगते, हा माझा नवरा नाहीये. हे बघा, तो अशिक्षित माणूस आहे, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. मी तुम्हाला दुसरा पुरावा देते ना. मी सिद्ध करते की हा माझा नवरा नाहीये. हे बघा, हा आमचे फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर गोडबोले. मी त्यांना तुमच्या पोलीस स्टेशनवर घेऊन येते. हा मग ते सांगतील की हा अशोक नाहीये. ओके, पण बाई, तुमच्या घरातली भांडणं आहेत ना, ती तुमच्या घरातच सोडवा. पोलीस स्टेशन वरती घेऊन आम्हाला ताप करून देऊ नका प्लीज. अहो, मी सांगितलं ना हा माझा नवरा नाहीये म्हणून. आणि हे बघा, मी याच्याबरोबर इथे राहणार नाही. मी तुमच्याबरोबर पोलीस स्टेशनला येते. डोंट वरी, तुम्हाला तेवढी तसदी घ्यायची कारण नाही. मी माझ्या हवालदारला वाटल्यास इकडे सोडून जातो. हवालदार, आज रात्री मॅडमच्या सोबत राहील. ओके, गुड या नाईट. इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला गेट पर्यंत सोडतो. अरे हा अल्बम ठेव, मी आलोच. इन्स्पेक्टरला सोडतो. बरं इन्स्पेक्टर. तर मिस्टर, तुम्ही जे कोणी असाल ते. एक मिनिट. मी अशोक कुलकर्णी. तुमचाही गैरसमज झालेला दिसतोय. नाही, तुम्ही दिलेल्या पुराव्यांमुळे कदाचित माझा विश्वास बसेलय, पण तुमच्या पत्नीचा त्याच्यावर अजिबात विश्वास बसलेला नाहीये. इन्स्पेक्टर साहेब, तुमचं लग्न झालंय? नाही, तुमचं लग्न झालंय का? हो का? समजा 4-5 दिवसासाठी तुम्ही असेच बाहेर गेलात अचानक निघून, तर तुमची बायको काय करेल? रुसेल, चिडेल, रागावेल. हेच आमच्या घरात हेच झालंय. आमची बायको चिडलीये, भांडते, बाकी काही नाही. हो, पण ते भांडण तुमच्या घरातच ठेवा.
पोलीस स्टेशन पर्यंत त्याचा आवाज येऊ देऊ नका. आय एम सॉरी. हवालदार, आजची रात्र तुम्ही इथेच राहायचं, अजिबात झोपायचं नाही. कळलं? हो इन्स्पेक्टर साहेब, कशाला हवालदार साहेबांची झोप मोड करताय? त्यांची बायको आहे, ती चिडेल. ते माझं मी बघून घेईन. ओके, कळलं? आणि एक गोष्ट, असं कुठलंही काम करू नका ज्या योगे मला तुमच्यावरती कडक कारवाई करावी लागेल. हवालदार साहेब ऐकताय ना? तुम्हाला सांगतोय मी. हो मला हो या. हम्म. ठीक आहे. हवालदार, सांगितलेलं नीट लक्षात आहे? ओके. आणि आज रात्री हे घर सोडून कुठेही जायचं नाही, समजलं? मी कशाला जातोय? 4 दिवसांतर घरी येतोय मी. अहो आणि हे माझंच घर आहे नाही का? उद्या सकाळी बघू. बाय. बाय. हॅलो. हॅलो सविता, मी मोहिनी बोलते. हा बोल ग वहिनी. आला दादा परत? नाही ग. अगं सविता, इथे गडबडच होऊन बसली आहे. अगं एक कोणीतरी बदमाश माणूस अशोक म्हणून घरात घुसलाय. काय? आता मग? अगं पोलीस पण आले होते, पण त्यांनी असे काही पुरावे सादर केले जणू तोच अशोक आहे. सविता अगं, त्यांनी आमच्या लग्नाचे फोटो देखील बदलले. म्हणजे खूप भयानक माणूस दिसतोय तू. अगं हो सविता, तू ताबडतोब इथे निघून ये. येताना विलासरावांना पण घेऊन ये. मला खूप भीती वाटते ग. हे बघ वहिनी, प्लीज घाबरू नकोस. मी लगेच येते. नाही, विलास औरंगाबादला गेले. हे बघ, ते आज आले तर मी त्यांना घेऊन येते. ओके, मी निघते, लगेच निघते. प्लीज टेक केअर. सविता तू लवकर ये, मी वाट बघते. बाय. पोलीस खात्यातली नोकरी किती कंटाळवाणी असते नाही? मी समजू शकतो. अहो मी सुद्धा नोकरी केली. हा तुमचा जो साहेब आहे ना, खडूस, तसा आमचा साहेब होता. अहो कंटाळलो, शेवटी नोकरी सोडली नोकरी मी आणि व्यवसाय सुरू केला. तुम्ही ड्रिंक घेणार? नाही घ्या हो. बिलकुल नाही. एक काम करा, मी काय साहेबांना सांगत नाही. हा, आपण थोडं घेऊया. एक 2 पीक. नाही, मी ड्युटीवर नाही पेत. ड्युटी नाही पीत. स्वामीनिष्ठ. कामाच्या बाबतीत असंच असायला पाहिजे माणसाने. पण काय, मी काय जाऊन साहेबांना सांगणार नाही. थोडं घेऊया ना. हा, थोडी घेऊया. अहो काम करणाऱ्या माणसांबद्दल मला कदर आहे. तुम्ही हे बघा, रात्रभर डोळ्यात तेल घालून इथे उभे राहणार आहात, जागरण करणार आहात, माझ्यावर पाळत ठेवणार आहात. थोडंसं ड्रिंक घ्या. अहो कंपनी असली ना की जरा मजा येते प्यायला. बसा बसा, डोंट वरी, बसा. मी पटकन 2 ड्रिंक घेऊन येतो. हा, आलोच मी, 2 मिनिटात आलो. नाही, मी येतो तुमच्यासोबत. काय कमाल करता राव. आता बेडरूम मध्ये गेलो तर तिकडे पण येणार का तुम्ही? हो, बेडरूम मध्ये पण येणार. स्वामीनिष्ठ, कर्तव्य दक्ष. बसा, मी पटकन 2 ड्रिंक घेतो. बसा, काळजी करू नका. मी काय पळून जात नाही, हे माझंच घर आहे. अहो बायकोचं भांडण झालं थोडस. बसा हो. काय तुम्ही पण बसा. नोकरी करणाऱ्या लोकांना काय त्रास असतो ना, खरंच मी समजू शकतो. आलो, 2 ड्रिंक घेऊन येतो. हा, पटकन.
रात भर जाम से जाम टकराएगा. काळजी करू नका, रात्रभर प्यायची नाही आपल्याला. 2-2 पेक घेऊया. आधी हा पेक संपवा. एका घोटात झटकन पिऊ नका. मी घेतो पण साहेबांना सांगू नका. मी कशाला सांगतोय, मला कळतं ना. घ्या घ्या घ्या, एका घोटात. वा वा वा, घ्या 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 घ्या. हा, आता कसं बरं वाटतं ना? कसं वाटतंय? एकदम गुंगी आल्यासारखं ना? छान पैकी झोपला गेलं बघा. वा, आराम करायचा फक्त माणसाने. झोपला वाटतं हवालदार. झोपा झोपा. कर्तव्यदक्ष, स्वामीनिष्ठ झोपा काढतायत. येणार साजन माझा सजनी बाई येणार साजन माझ्या सजनी बाई. सजनी बाई येणार साजन काय गाणी बिणी कशाला? चहा घ्या. मी चहा मागितला? नाही, आता साहेबांना पण चहा दिला ना. कोण साहेब? कोण साहेब? खाली बसलेला आहे आपले साहेब. ते आपले साहेब नाही, समजलं. एक चोर आहे घरात शिरलेला. ते हवालदार बरोबर बसलेले आहेत. तो हवालदार आहे पण तो साहेब नाही, समजलं? असं काय म्हणता बाई तुम्ही? अरे चालेल, तू बाहेर होती. अरे पण मी आपल्या साहेबांना ओळखणार नाही तू का? गप्पा बसतेस का? चल निघ इथून. लवकर निघ. चक्क देखील माझ्या बरोबर बोलले ते. अगं बाहेर जा. ठीक आहे. साहेब साहेब साहेब. हे घे चहा. त्यांचे डोकं पिकं गेलंय की काय? कुणाचं? आपली बाईंचं. म्हणाल्या मी अशोक साहेबला ओळखत नाही हो. अरे तुला आता माहित पडलं. मी रात्रभरापासून तमाशा बघतोय ते. म्हणजे जाऊ दे, तुला सांगत नाही बाबा. सांग ना बाबा. तू गावभर सांगत सुटशील. हा, मी नाही सांगत. अरे मी नाही सांगणार हो. सांग ना हो. सांगतो म्या, कोणाला सांगायचं नाही. हा, हॅलो, डॉक्टर गोडबोले स्पीकिंग. डॉक्टर तुम्ही आलात? मी मोहिनी कुलकर्णी बोलते. बोला मोहिनीबाई, कशा आहात? मी ठीक आहे. अशोकराव कसे आहेत?
तेच तुम्हाला सांगायचं होतं. का काही सिरियस प्रॉब्लेम तर नाही ना? हो तसं सिरियसच आहे, पण डॉक्टर असं फोनवर नाही सांगता येणार मला. तुम्ही प्लीज मला पोलीस स्टेशनला भेटता का? काय पोलीस स्टेशन? का अशोक तिथे आहे काय? हा नाही हो म्हणजे डॉक्टर मला असं नाही सांगता येणार. प्लीज तुम्ही मला पोलीस स्टेशनला भेटा. फक्त तुम्हीच माझी मदत करू शकता. हो 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 येतो, तुम्ही घाबरू नका. एका अर्ध्या पाऊण तासात येतो मी. थँक्स थँक्स अ लॉट डॉक्टर. ओके ओके. काल रातच्यानं साहेब लय उशिरा घरी परत आले. मी गेट उघडलं आणि जाऊन बसलो आपल्या जागेवर. मी बसलोच होतो, मला आतनं जोरात आवाज ऐकू आले. मी म्हणलं बाबा साहेब 4 दिवस नव्हते पण बाईसाहेब आपल्या कुरकुर करत असते. गप्प राहिलो. थोड्या वेळानं ना पोलिसांची जीप बी आली. मी घाबरलो. अरे बापरे, मग काय आतमध्ये बराच वेळ काय काय चालत होतं आणि मग समधी एकदम बाहेर आले. मग काय तो पोलीस माझ्या अंगावर धावूनच आला ना. मला म्हणाला यांना ओळखतो. म्हणलं हो हे आमचे साहेब आहे, नाही आमच्या बाई साहेब. आणि मग बाई साहेब माझ्यावर जाम उखडल्या. मग काय झालं? मी गप्प राहिलो. त्यांच्यात आपसात काहीतरी बोलणं झालं तर बोलले आणि मग तो पोलीस दादा जीप घेऊन चालला गेला. अरे बापरे, एवढं रामायण घडलं तर तरीच म्हणाले आपले बाईसाहेब साहेबांना कसं काय ओळखत नाही. मलाही तसंच वाटतं. बाईच्या डोक्यात फरक पडलाय. ओ मला पण तसंच वाटत आहे. डोकं गेलंय कामातून. आपल्याला काय करायचंय, मरायला दे ना. आपण भल्याने आपलं काम भलं. मला पुष्कळ काम आहे, मी जाते. ठीक आहे? हे गावभर सांगत सुटू नको. हा आता माझी नोकरी जायची कामातून. सांगणार नाही. हा इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर तुम्हाला काहीतरी करायला हवं. अहो ती हो 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 जरा थांबा. बसा बसा बसा. या पाणी प्या. थँक्यू. बोला. इन्स्पेक्टर तो माणूस खरंच खूप चालाक आहे. अहो आल्या आल्या आधी त्यांनी माझ्या कामवाल्या बाईला अगदी स्वतःच्या जाळ्यात ओढून घेतलंय. म्हणजे अहो तो आल्यापासून ती माझी कामवाली बाई सारखी त्याला साहेब साहेब हाक मारते. मोहिनीबाई, तुम्ही खरंच त्या माणसाला ओळखत नाही? अहो नाही. हो पण सगळे पुरावे म्हणजे फोटो, तुमचा वॉचमन आणि आता तर तुम्ही म्हणताय की तुमची कामवाली बाई, हे सगळे जण म्हणतायत की तो तुमचा नवरा आहे. अहो तो माझा नवरा नाहीये. किती वेळा सांगू मी तुम्हाला? मी काय आंधळी आहे? स्वतःच्या नवऱ्याला नाही ओळखू शकत मी? हो पण हे सगळे पुरावे तर तसं सांगतायत ना. तर खोटे पुरावे नाही का कोणी बनवू शकत? येस, पुरावे बनवले जाऊ शकतात पण हे सगळे पुरावे. तुम्ही थांबा. आमचे फॅमिली डॉक्टर गोडबोले इथे येत आहेत. ते मला आणि माझ्या नवऱ्याला म्हणजे माझ्या खऱ्या नवऱ्याला अगदी व्यवस्थित ओळखतात. तेच तुम्हाला सगळं सांगतील. ठीक आहे. डॉक्टर बरं झालं तुम्ही आलात. इन्स्पेक्टर हे डॉक्टर गोडबोले आमचे फॅमिली डॉक्टर. आणि डॉक्टर हे इन्स्पेक्टर. बरोबर आहे. That's right. बसा. मला सांगा, मला इथे कशासाठी बोलावलं आणि तेही पोलीस स्टेशन मध्ये? तुम्ही या बाईंना ओळखता आणि तुम्ही यांच्या नवऱ्यालाही ओळखता. म्हणजे आत्ताच मला त्यांनी असं सांगितलं. हो हो चांगलाच ओळखतो मी. फॅमिली डॉक्टर आहे यांचा. पण त्याचं काय? नाही काय आहे की 4 दिवसांपूर्वी मिस्टर अशोक घरातून बाहेर गेले आणि त्यानंतर ते परत आलेच नाहीत. म्हणजे त्याबाबत मोहिनीबाईंनी रीतसर माझ्याकडे कंप्लेंट नोंदवली. पण त्यानंतर यांच्या म्हणण्याप्रमाणे कुणी एक दुसराच माणूस म्हणजे जोपर्यंत पुराव्यानं साबित होत नाही तोपर्यंत म्हणतोय मी, तर कुणी एक दुसराच माणूस यांच्या घरामध्ये शिरला आणि यांचा नवरा आहे असं म्हणायला लागलाय. पण या म्हणतात की तो माझा नवराच नाही. बाप, म्हणजे भलताच चालाख दिसतोय तो माणूस. डॉक्टर तो खरंच खूप चालाक आहे. अहो त्यांनी आमचे सगळे फोटो बदललेत.
अहो माझ्या घरच्या बाईला, माझ्या वॉचमॅनला त्यांनी स्वतःच्या जाळ्यात ओढलंय. डॉक्टर डॉक्टर फक्त तुम्हीच मला त्याच्या तावडीतनं सोडवू शकता. हे असं होणं कसं काय शक्य आहे? तुम्ही त्या माणसाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन का करत नाही? हा? 2 कानाखाली बसतील सणसणीत, मग बरोबर सगळं कबूल करेल तो. नाही नाही नाही, आम्ही असं काय करू शकत नाही. पण काय आहे की त्यांनी आम्हाला जे काल रात्री पुरावे दिले त्यावरून तो असं सिद्ध होतं की तो यांचा नवरा आहे. अहो तर मी किती वेळा सांगू, तो माझा नवरा नाहीये. जस्ट मिनिट, जस्ट वेट. आपण असं करूया, तुम्ही मला त्याच्याकडे घेऊन चला. मी त्याला पाहतो आणि मग सांगतो कोण आहे तो. हा. ठीक आहे, चला. चल. तो माणूस कुठे गेला? तो माणूस कुठला माणूस आहे? अरे काय तुम्ही झोपा काढत होता इथे? पाहिलं, तो माणूस पळून गेलाय. मला माहिती होतं तो असं काहीतरी करणार, कारण त्याला आता माहिती होतं की तो पकडला जाणार आहे. अहो मोहिनी बाई, पण काल रात्री त्याने जे पुरावे दिले ते इन्स्पेक्टर, खोटे पुरावे नाही का कोणी गोळा करू शकत? हा, वॉचमॅन, वॉचमॅन, वॉचमॅन. जी बाईसाहेब. तो माणूस कुठे गेलाय? कोणता? अरे जो आपल्या घरात घुसला होता तो. साहेब म्हणा ना मग. माहिती नाही बाईसाहेब. तू गेटवरती उभा होतास ना, मग तो माणूस बाहेर गेला, तुला दिसणार नाही? अरे काय विचारतात? गेटवर उभा होतास ना तू? साहेब, थोड्या वेळासाठी मी बंगल्याच्या मागे गेलो होतो, बाथरूम मध्ये. कामवाली बाई कुठे? ती मगच गेली. अरे कुठे गेली? माहित नाही, म्हणाली काहीतरी काम आहे. पाहिलं इन्स्पेक्टर, मी तुम्हाला सांगितलं ना, ती बाई देखील त्या माणसाला सामील आहे. मोहिनी बाई, तुमच्या घरामध्ये कॅश आणि दागिने काही? नाही, कॅश बँक मध्येच. इन्स्पेक्टर, मी मागच्या आठवड्यात माझे दागिने घरात आणून ठेवलेत. हो गॉड. इन्स्पेक्टर, दागिने चोरीला गेले. हो. या इन्स्पेक्टर, बघा. इथे माझे दागिने नेहमी असायचे. आता ते इथे नाहीये. तरी मी तुम्हाला काल सांगत होते, तुम्ही माझं काल ऐकलं असतं तर असं झालं नसतं. आता कोण देणार करून माझे दागिने? तो चोर की तुम्ही? हे बघा, आपण त्या चोराला पकडून घेऊ आणि पोलिसांच्या तावडीतून एकही गुन्हेगार सुटत नाही कधी. तुमचं काय चाललंय हे इन्स्पेक्टर? अहो हे सारखं तुम्हाला सांगतायत की तो अशोक नाहीये, तरी पण तुम्ही त्या चोरावर विश्वास ठेवला. त्या हरामखोराला सोडणार नाही मी. कोणाला पकडणार होते इन्स्पेक्टर साहेब? अरे, आम्हाला चकून पळून जातोस का रे तू? अरे अशोक, हाऊ आर यू? हे कसे पळून जातील इन्स्पेक्टर? हे तर या घराचे मालक आहेत. काय? येस. पटली खात्री इन्स्पेक्टर साहेब, हे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत. त्यांनी मला ओळखलंय. मोहिनीबाई, आता याच्यावर काय म्हणायचं तुम्हाला? हा माझा नवरा नाहीये, हा अशोक नाहीये. मी सांगते ना तुम्हाला. मोहिनी, तुझं डोकं फिरलंय का? काय चाललं तुझं? अशी काय वागतेस तू? इन्स्पेक्टर साहेब, मगाशी दागिन्याचा डबा इथेच विसरून गेली होती. अहो, कोणाचं लक्षच नव्हतं इथे. समजा ते चोरीला गेले असे तर? नशीब माझं लक्ष गेलं तिकडे, म्हणून मी हे दागिन्याचा डबा इथे घेऊन आलो. तिथे कोपऱ्यात बाजूला ठेवला होता. बघ, चेक करून घे. काही हरवलं तर नाही ना यातून? बघ बघ बघ, नीट बघ. डॉक्टर साहेब, प्लीज जरा प्लीज तपासा हिला. अहो, हिला बरं वाटत नाही बहुतेक.
कशी वागते बघता ना तुम्ही, मला काळजी लागून राहिली. तुला माझी काळजी करण्याची काही गरज नाहीये, समजलं? नाही 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 मोहिनीबाई, हे अगदी बरोबर बोलताय. गेल्या काही दिवसापासून तुमचं मानसिक स्वास्थ्य अगदी बिघडलेलं आहे. आपण एकदा चेकअप करून घेऊया. तुम्ही चेकअप ना तुमचा करायला पाहिजे. तुम्हाला पण या माणसाने विकत घेतलंय. तुम्हाला लाज नाही वाटत? हा, मला मला कसं कोणी विकत घेऊ शकतं? हा, एक शब्द बोललं का गप्प बसा तुम्ही. तुम्ही गप्प बसा. डॉक्टर, हेच अशोक कुलकर्णी आहेत? येस, हेच अशोक कुलकर्णी. मी यांचा फॅमिली डॉक्टर आहे, चांगला ओळखतो यांना. हवालदार चला. इन्स्पेक्टर एक मिनिट, तुम्ही माझं ऐका. हे बघा, हा माणूस माझा नवरा नाहीये, मी करत नसते तुम्हाला. हवालदार चला. अहो पण तुम्ही ऐका तर माझं. अहो इन्स्पेक्टर, तुम्ही माझं ऐका तर खरं. तुम्ही एक मिनिट थांबा. इन्स्पेक्टर एक मिनिट. हे बघा माझी नणंद सविता, म्हणजे माझ्या नवऱ्याची बहीण, ती इथे येणार आहे. ती सकाळीच मुंबईहून निघाली. ती तुम्हाला खरं काय ती सांगेल. ठीक आहे, थांबू आपण. वहिनी, वहिनी, सविता, सविता, बरं झालं तू आलीस. हे बघ, रडू नकोस. सगळं व्यवस्थित होईल. मी आले ना आता. अगं होईल बघ, सगळं व्यवस्थित होईल. तू कधी आलीस? दादा, तू कधी आलास? आणि वहिनी म्हणाली होती की तू. अगं तुला वेळ लागलाय का? हा तुझा दादा नाहीये. अगं काय बडबडतेस तू? हाच माझा दादा आहे. अगं मोहिनीबाई, आता पटली तुमची खात्री? हा माणूस माझा नवरा नाहीये. या सगळ्यांनी मिळून माझ्या विरुद्ध कट रचलाय. हे बघ मोहिनी, कोणी कोणाविरुद्ध कट करत नाहीये. काय चाललंय तुझं? हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. तू माझ्याशी एक अक्षरही बोलू नकोस. गप्पा बसा तुम्ही. तुम्ही स्वतःला कोण समजता? कालपासून ऐकतोय हा माझा नवरा नाही, हा माझा नवरा नाही. हे सगळे लोक काय खोटं बोलतायत? आणि हे सगळे लोक तुम्हीच बोलवलेत ना? अहो हो, पण मी खरंच सांगते, हा माझा नवरा नाहीये. आता मी हे मान्य करणार नाही. बस. इन्स्पेक्टर एक मिनिट थांबा. माझ्याकडे आणखीन एक पुरावा आहे. आता कोणता? देवळातले पुजारी. नमस्कार पुजारी साहेब. फार दिवसांनी आला. काय करणार, 4-5 दिवस जरा बिझनेसच्या टूर साठी गेलो होतो. कालच रात्री आलो. म्हटलं आधी देवाचं दर्शन घेऊया. काय मोहिनी वहिनी कशा आहेत? अगदी छान. त्यांना आणलं नाहीत? नाही, त्यांची तब्येत जरा बरी नाही. बर बर. अरे 100 वर्ष आयुष्य आहे. मी आता अशोकला तेच विचारत होतो, वहिनीनं का नाही आणलं? पुजारी काका, हा अशोक नाहीये. असं कसं होईल? मी ह्यांना चांगलं ओळखतो. रोज ऑफिसला जायच्या आधी ते इथे येऊन जातात. हा, आता गेले 4-5 दिवस आले नाही, एवढंच. ओके, चला चला मोहिनीबाई चला. देवासमोर खोटं बोलताना तुम्हाला लाज नाही वाटत? हे अशोक कुलकर्णीच आहेत आणि मी खोटं बोलत नाही. इट्स ओके. मिस्टर अशोक, तुम्हाला या बाबतीत फारच त्रास झाला. आय एम रिअली व्हेरी सॉरी. चला मोहिनीबाई. नाही इन्स्पेक्टर साहेब, मला या गोष्टीचा इतका त्रास होत नाही जितका की मोहिनीमध्ये चेंज झालाय तसा त्रास होतो. अहो माझी मोहिनी अशी नव्हती हो. इन्स्पेक्टर, माझ्याकडे आणखीन एक पुरावा आहे. आता काय? अहो माझी मुलगी आभा, ती पाचगणीला असते. ती स्वतःच्या वडिलांना ओळखण्यात अजिबात चुकणार नाही, नाही का? मी तिला घेऊन येते, बघते हा कसा सुटतो ते. ठीक आहे, पण तुम्ही इकडेच थांबा. मी स्वतः जाऊन तिला घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही इथून कोणी हलू नका. मी उद्या सकाळी तिला घेऊन बंगल्यावरती येतो. तोपर्यंत तुम्ही सगळे बंगल्यात राहा. ओके? लेट्स मूव्ह.
थक गया घोडा थक गया आबा नाही 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 आता नाही बस झालं बापरे थकलो मी आता अरे बापरे थकला ना घोडा आता घोडा काय करणार आराम करणार हा? चल मेरे गोरे टिक 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 हे चहा घेतात. जास्त नको मला हा नाही जास्त नाही दिला. ये वहिनी. का छळतोयस मला तुझ्याशी बोलते मी. का छळतोयस? वहिनी मी तुला छळतो का? तुला माहितीये तू माझा नवरा नाहीयेस मग तू खोटं का बोलतोयस? तुला काय हवंय मला खरं खरं सांग. तुला बंगला हवाय? माझ्या अशोकचा बँक बॅलन्स हवाय तुला? मला कशाला सगळं हवंय अगं हे सगळं माझंच आहे. गप्पा बस. त्यातलं काही तुझं नाहीये आणि माझ्या अशोकची जागा तू घेऊ पाहू नको सांग. डॉक्टर अजिबात बोलायचं नाही माझ्याशी. अजिबात बोलायचं नाही. खूप आशा ठेवली होती मी तुमच्यावर पण तुम्हाला पण यांनी विकत घेतलं. मोहिनी आता बस झालं. आल्यापासून तुझी बडबड ऐकतोय. सुरुवातीला वाटलं की कदाचित तू रागवलीशील माझ्यावर पण आता तू सगळ्यांना त्रास द्यायला लागलेस. तुला का वेळ लागलाय? हो बरोबर बोललास. मला वेळ लागलाय. अरे कसं वेळ लागणार नाही सांग ना मला. तू काय बोलतोस तुला माहितीये? तू माझा नवरा नसताना तू म्हणतोस की तू माझा नवरा आहेस मग मला वेळ. आभा ए आभा कशीस तू? अबा इथे बेटा तिकडे नको. हा हा माझे पप्पा आहे. ये नाही बेटा हे आपले पप्पा नाही आहेत. नाही आबा. काय म्हणते ऐकलं हात लावू नको माझ्या मुलीला. बघ ऐक बघ डॉक्टर तुम्ही गप्प बसा. बोलेल इन्स्पेक्टर नाही हे माझे बाबा मी अशोक हे आपले पप्पा नाही आहेत. समजा प्लीज काय झालं मी अशोक नाही. हा अशोक असूच शकत नाही कारण अशोकला मी स्वतःच्या हाताने मारलंय. अशोकला मी स्वतःच्या हाताने मारलंय. अशोकला मी स्वतःच्या हाताने मार. मी असं का केलं? अशोक प्रीतीच्या प्रेमात पडला होता. माझा अशोक त्या मुलीच्या प्रेमात अगदी वेडा झाला होता. तो मला जणू विसरलाच होता ग. मी त्याला किती समजावण्याचा प्रयत्न केला पण तो काहीच ऐकायला तयार नव्हता. काही दिवसांनी तर त्या मुलीला तो या घरात माझ्या घरात घेऊन यायला लागला ग आणि राजरोजपणे माझ्या समोर. मला वाटलं होतं काही दिवसात हे सगळं संपेल पण नाही. तो त्या मुलीच्या जाळ्यात जास्तच सडकायला लागला. कित्येक दिवस तो घरीच यायचा नाही ग. मला विसरला होताच आणि आता त्याला माझ्या आभाची पण गरज नव्हती. आणि एक दिवस त्यांनी माझ्या समोर डिवोर्स पेपर ठेवले. बस मग मात्र माझ्या मनावरचा ताबा सुटला आणि मी ठरवलं मी माझ्या अशोकला संपवण्याचं ठरवलं. सर तो माझा नाही तर मग कुणाचाही होणार नव्हता. मी माझ्या प्रेमाचा असा अपमान होऊ देणार नव्हते. अशोकला ड्रिंक्स घ्यायची सवय होती. त्याचाच फायदा उचलला मी.
त्या दिवशी त्या ड्रिंकमध्ये मी 10-12 कंपोस्टच्या गोळ्या घातल्या आणि नंतर असं म्हणतात की गुन्हेगार काही ना काहीतरी पुरावा मागे ठेवून जातोच, पण तुम्ही फार हुशार. तुम्ही एकही पुरावा मागे सोडला नाही. पण नियती, तिच्या मनात काही वेगळंच होतं. ज्या दिवशी तुम्ही गाडी ढकलून त्याचा ऍक्सिडेंट घडवला, त्याची बातमी मला लगेच मिळाली. मी ताबडतोब तिकडे निघालो. अरे काय झालं? मी अशोक कुलकर्णी बायको मोहिनी मोहिनीबाई, ज्या दिवशी तुम्ही माझ्याकडे कंप्लेंट द्यायला आलात ना, त्याच दिवशी मला तुमची शंका आली होती. त्यानंतर मग मी तुमचा वॉचमन, तुमची कामवाली बाई, डॉक्टर गोडबोले, सविता, इवन आभा, या सगळ्यांना माझ्या कटात सामील करून घेतलं. तुमच्या अल्बम मधले फोटो बदलले. अशोकच्या गाडीसारखी एक गाडी आणली, त्याला तीच नंबर प्लेट लावली आणि आमच्या पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर शिंदे यांना तुमच्या घरी अशोक म्हणून पाठवलं. मोहिनीबाई, अशोक जर त्या ऍक्सिडेंटमध्ये त्या क्षणी मेला असताना तर ती केस आमच्या पोलीस स्टेशनमध्ये साधी ऍक्सिडेंट केस म्हणून रजिस्टर झाली असती. पण दुसऱ्यासाठी खड्डा खणणारा त्यात स्वतःच पाय घसरून कधी पडतो हे त्यालाही कळत नाही. तुम्ही जाळं इतकं पक्क विणलं होतं, पण त्या जाळ्यात तुम्ही स्वतःच कधी अडकलात तुम्हालाही कळलं नाही. डॉक्टर गोडबोले, सविताबाई, तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. आय एम सॉरी मोहिनीबाई, यू आर अंडर अरेस्ट. शिंदे, मॅडमला घेऊन चला.